भगवंताची विशेष कृपा ज्या भक्तावर होते त्याला भगवंत 4 गोष्टीमधली एक गोष्ट देतो. भक्ती परंपरेमध्ये आहे भगवंताचं वैभव 4 गोष्टीमध्ये आहे. नाम, रूप, लीला, धाम. परमात्मा म्हणजे काय आहे? परमात्मा म्हणजे नाम आहे. परमात्मा म्हणजे अलौकिक सच्चिदानंद रूप आहे. परमात्मा म्हणजे धाम आहे. भगवंत म्हणजे काय? लीला आहे. भक्ती परंपरेमध्ये भक्ती करीत 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 जेव्हा परिपूर्ण होतो तेव्हा परमात्मा त्या भक्ताला एक एक गोष्ट देत जातात. भगवंताची कृपा झाली की भक्ताच्या हृदयामध्ये नामाविषयी गोडी वाढते. जगातली सगळी गोडी मिटून जाऊन फक्त नामामध्ये गोडी राहते. इतकी नामामध्ये गोडी राहते की जगातलं सगळं सुख त्याला मिळतं. किंबहुना विश्वामध्ये जे सुख येतच नाही त्याच्या अतीत असलेलं सुख त्याला मिळतं. वेळ कमी आहे. बरेचसे भाव सांगता येईल नामाचे. नेघे 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 माझी वाचा विसावा, आणि तुका म्हणे हवा 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 साधावा. आम्हाला नाम घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि भगवंताची कृपा ज्याच्यावर झाली त्याला नाम थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. महाराष्ट्रातून आपण आलोय. जगद्गुरु तुकोबारायांचे आपण सगळे अभिमानी आहोत की महाराष्ट्राचं जिवंतपण म्हणजे ज्ञानोबा तुकाराम आहे. काय आम्ही म्हणत असतो तुमच्या आमच्या जगण्याची तार म्हणजे आमचं जीवन आहे, तर त्या तारेतील वीज म्हणजे ज्ञानोबा तुकाराम आहे. म्हणून ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया असं म्हणणारे आपण सगळे माणसं आहोत. पंढरीची वारी आली की वेद लागतात ज्ञानोबा तुकोबारायांचे. एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे की जिथं संतांचं भजन होतं आणि भगवंतापेक्षाही जास्त होतं ज्ञानोबा तुकाराम. ते तुकाराम महाराज असं म्हणतात की त्या भगवंताने एवढी कृपा केली आणि मला असं वाटतं की काही ठिकाणी नाम घेऊ नये, पण मी शौच विधीला जातो बाहेर सकाळी आणि तिथं सुद्धा माझी वाणी थांबत नाही. माझी मज झाली माझी मज झाली माझी मज झाली अनावर वाचा हे प्रमाण आहे. आणि छंद या नामाचा घेतला असे फकीरी अग एक मन लागो मेरो मन लागो रे मन लागो मन लागो लागो रे लागो यार फकीरी में हो न यार फकीरी में. आगे सुनो. जो सुख पाओ राम भजन में, राम भजन में, राम भजन में. जो सुख पाओ
हरि भजन में ओ सुख नाही अमीरी में, भला बुरा सबका सुन लीजे, कर गुजरान गरीबी में हो मन लागो, मन लागो लागो रे लागो, यार फकीरी में हो, यार फकीरी में. एकदा त्या भगवंताची कृपा झाली. जो सुख पाहू राम भजन, त्या भजनामध्ये सुख वाटावं लागतं. नामातून बाहेर निघावं असं वाटत नाही. नाम रूप रासपंचायत हेच वर्णन करतोय आपण. त्या सगळ्या गोपिकेचं म्हणणं एवढंच आहे, शास्त्रामध्ये देव आहे, मंदिरामध्ये देव आहे, पण आम्हाला तो देव नकोय. जो देव आमच्या डोळ्यांना दिसेल तो देव पाहिजे आम्हाला. एका माणसाला तहान लागली, तो मला पाणी पाहिजे मला. ज्याला विचारलं तो विचारवंतच होता, वैज्ञानिक होता. तो पाणी, तो पाणी कुठं नाही आहे, हवेमध्ये पाणी आहे. ही सगळी जी पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीमध्ये पंचमहाभूतामध्ये जल आहे. आणि एवढंच नाही, तुझ्या शरीरात पण पाणी आहे. तू म्हटलं हे बरोबर आहे सगळं, पण याने माझी तहान नाही भागणार. मला ग्लासामध्ये पाणी द्या, थंडगार पाणी द्या, माझ्या ओठांपर्यंत येऊ द्या, ओठातून पोटात जाऊ द्या, तेव्हा मला समाधान मिळेल. तसं देव इथं आहे, देव सर्वत्र आहे. गोपी म्हणतात ते नका सांगू आम्हाला, आम्हाला आमच्या डोळ्याचा विषय व्हायला पाहिजे. म्हणून रूप, भगवंताचं नाम, भगवंताचं रूप, भगवंताची लीला. काही बाह्य लीला आहेत, त्या त्या काळामध्ये घडल्यात त्या लीला आहेत, आणि काही अंतरलीला आहेत. भक्तांच्या हृदयामध्ये आजही रासलीला चालू आहे. आणि ज्याला अंतःकरणामध्ये रासलीला रोज पाहायचा योग प्राप्त झाला, आता त्याला बाहेर नाही पाहावं लागत. मीराबाई असं म्हणते की पाणी मो मिन प्यासी, मोही सुन सुनत आवत हासी. पानी में मिन प्यासी, मिन पानी में रहती है, मछली पानी में रहती है, और पानी में रहने के बाद भी प्यासी रहती है. मीराबाई कहती है मुझे हंसी आती है, आत्मज्ञान बिन नर भटकता है. कहा मथुरा, कहा काशी, जब तक वह रूप यहां न आ जाए उसे हम ढूंढते रहेंगे बाहर. मीराबाई कहते हैं अगर यहां नहीं दिखा तो मथुरा में भी नहीं है और काशी में भी नहीं है. अगर यहां मिल गया तो सब तरफ है. इसलिए सिर्फ उसे बाहर नहीं ढूंढना है. मोको कहां ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास हो. कबीरदास जी बोलता है, कहते हैं मुझे कहां ढूंढता है तू. और हमारी माऊली कहती है तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांता शिकामू विषयावरी. मोठीचे बैल पुढं त्यांचे तोंड असतात आणि पाणी कुठं पडतं, मागे पडतं. ऐका, नदीतून पाणी वर काढणारे, विहिरीतून पाणी वर काढणारे बैल आहेत, पण बैलांना कधीच पाणी प्यायला भेटत नाही. मी त्या बैलांचं बोलतोय. बैलांना पाणी प्यायला भेटत नाही. का बरं? पाणी मागं आहे आणि बैलांची तोंड पुढे आहेत. आम्ही आयुष्यभर बैलांसारखी तोंड पुढे ठेवले, आणि जिथं भक्तीचा रस आहे तिकडे जर तोंड आमचे झाले नाही तर तो झरा आमच्या जवळ वाहून आम्हाला तृप्ती कधी मिळणार नाही. म्हणून गोपी असं म्हणतात की आम्हाला ते रूप पाहिजे. नाम, रूप, लीला. लीला बघतोय आपण.
भगवंताच्या नित्य लीला भक्तांच्या हृदयामध्ये घडतात. आणि शेवटी धाम, भगवंताची विशेष कृपा झाली की भगवंत ते धाम भक्ताला प्राप्त करतो. हे कशासाठी आपण बोलतोय? इथं आलोय आपण भागवताच्या माध्यमातून त्याचं नाम घेतलं, त्या नामाचं दान त्याने आपल्याला दिलं, दर्शनाच्या माध्यमातून त्याचं रूप पाहिलं, कथेतून वाङ्मय त्याचं रूप पाहिलं, लीला रासलीलेचंच वर्णन केलंय भागवतामध्ये, लीला आपण ऐकली आणि वृंदावन धामामध्ये आपण राहिलोय. अनेक जन्माची पुण्य असेल तर भगवंत 4 देत नाही, त्यातला 1 देतो. तुम्ही एवढे भाग्यवान आहात की भगवंताने 4 तुम्हाला देऊन टाकतात. जरा जोरात वाजा, मला दम वाटत नाही टाळ्यांमध्ये, कारण ह्या टाळ्या दुसऱ्यासाठी नाहीये, आपल्यासाठी आहे.